नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो अर्ज लिहिणार आहोत तो अर्जाचा विषय आहे प्रकरण बोर्डावर घेण्याबाबतचा अर्ज। आता हा जो अर्ज आहे हा आपण का लिहावा, तर अनेक वेळा काय होतं की एखाद्या प्रकरणात तातडीचा आदेश आवश्यक असतो। आणि उदाहरणार्थ समजून घेऊया, जामीन अर्ज, स्थगिती अर्ज, तातडीचा अंतरिम आदेश, काही किंवा इतर महत्त्वाचे न्यायालयीन जे आदेश असतात हे आपल्याला आवश्यक असतात। अशा वेळी काय करायचं की संबंधित प्रकरण त्या दिवसाच्या बोर्डावर नसल्यास आता ह्या आवश्यक गोष्टींसाठी त्या दिवसाच्या जे बोर्डावर आता हे आपले जे प्रकरण नसल्यास आपण हा अर्ज लिहिता, आपण म्हणजे वकील साहेब अर्ज लिहितात की या प्रकरणाचे बोर्डावर घेण्याबाबत अर्ज विनंती। ठीक आहे। आता या अर्जामध्ये आता हा अर्ज कसा लिहावा, तर सर्वप्रथम जळगाव येथील मेहरबान कोर्टात आपण अर्ज देत आहोत। मी जळगाव मेहरबान कोर्टात प्रॅक्टिस करते, यामुळे मी जळगाव टाकलेलं आहे। तुम्ही ज्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात त्या कोर्टाचे तुम्ही इथं नाव लिहायचे। ज्या कोर्टात तुम्ही अर्ज देत आहात त्या कोर्टाचे इथं नाव लिहायचे, मेहरबान साहेब सौ यांच्या कोर्टात। त्यानंतर आपला केसचा नंबर, आपण आरोपीतर्फ विनंती अर्ज करीत आहात। त्यानंतर सरकार, फिर्यादी पक्ष विरुद्ध आरोपीचे नाव व आरोपी पक्ष। आपला जो विषय आहे प्रकरण बोर्डावर घेण्याबाबत हा अर्ज मोठ्या व ठळक अक्षरात आपला विषय लिहायचा। तर्फ विनंती अर्ज की फिर्यादी तर्फ किंवा आरोपी तर्फ विनंती अर्ज की सदर कामी आज रोजी मेहरबान कोर्टात सदरच्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे न्याय आदेश होणे न्याय व जरुरी झालेले आहे। त्यासाठी सदरचे प्रकरण आज रोजी बोर्डावर घेणे न्याय व जरूर झालेले आहे। तरी मेहरबान कोर्टास नम्र विनंती की आज रोजी सदरचे प्रकरण मेहरबान कोर्टाचे बोर्डावर घेण्याचे न्याय आदेश व्हावेत, ही नम्र विनंती। नेहमीप्रमाणे स्थळ जळगाव व तारीख, ज्या दिवसा आपण अर्ज देत आहात त्या दिवसाची तारीख, आरोपी तर्फ मी अर्ज लिहिलेला आहे, आरोपीची वरती सही आणि खाली आरोपीचे नाव। या प्रकारे आपण आरोपी तर्फ विनंती अर्ज केलेला आहे की प्रकरण बोर्डावर घेण्याबाबत। आता हा अर्ज ऍडव्होकेट तर्फ केला, ऍडव्होकेट साहेबांतर्फ केला, आरोपीच्या वकिलांतर्फ करण्यात आला हा अर्ज। आता या अर्जामध्ये पुढील गोष्टी महत्वाच्या असतात की इथं आपण बघा प्रकरण नंबर महत्वाचा असतो। त्यानंतर मागील तारीख जर लिहिलं तर चांगलंच होईल, आणि इथं आपला नंबर आणि आजची तारीख ती आपण या खाली अर्जाच्या खाली डाव्या साईडला आपण लिहिलेली आहे। त्यानंतर पक्षकारांची नावे, सरकार, पक्षकार म्हणजे आरोपीचं नाव। त्यानंतर प्रकरण तातडीने बोर्डावर घेण्याचे जे कारण असेल, काय कारण आहे की आज प्रकरण तातडीने बोर्डावर घेण्यात यावे, ते कारण आपण इथं नमूद करावे पॅरेग्राफ मध्ये। त्यानंतर न्यायालयाकडे नम्र विनंती करावी, आपण इथं नम्र विनंती केली। ठीक आहे। आता जर म्हणजे यासाठी एखादी विशिष्ट कलम नसले तरी अशा अर्जाच्या आधारे आपण विनंती करू शकतो। आता हे जे पॉवर्स आहे अर्ज कोर्टाचे, संबंधित न्यायालयाचे, क्रिमिनल किंवा सिव्हिल रूल्स ऑफ प्रॅक्टिस यानुसार अर्ज स्वीकारण्याचा अधिकार न्यायालयाला आहे। इनहेरिंट पॉवर्स आहे न्यायालयाचे। त्यानंतर न्यायालयाचे केस मॅनेजमेंट पॉवर्स आहेत, त्यानुसार सुद्धा आपण हा अर्ज करू शकतो। त्यानंतर हायकोर्ट ऑफ बॉम्बे अपिलेट साइट रूल्स नुसार न्यायालयाला प्रकरणाच्या व्यवस्थापनाचे अधिकार आहेत। या अर्जाचे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते की अर्जात तातडीचे कारण स्पष्ट असावे, त्यामध्ये खोटे किंवा अतिशयोक्ती, थोडक्यात आपला जो पॅरेग्राफ आहे तो लिहिण्यात यावा। बघा थोडक्यात पद्धतीने आपण लिहिलेला आहे, एकदम शॉर्ट मध्ये, आणि अतिशयोक्ती नसले म्हणजे वाढवून नसणे अर्ज, किंवा न्यायालयाचा वेळ वाया जाऊ नये यासाठी अर्जासोबत आवश्यक असल्यास दुसऱ्या पक्षाला म्हणजे जो दुसरा पक्ष असतो, आपण आरोपीतर्फ विनंती अर्ज करीत आहात तर जो फिर्यादी पक्ष असतो, फिर्यादी पक्षाला सुद्धा सूचना द्यावी की आज रोजी प्रकरण बोर्डावर घेण्यात यावे। तर या प्रकारे आपण हा अर्ज लिहिलेला आहे।
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.